नमस्कार. तुम्ही उद्योजक व्यावसायिक आहात आणि त्यात तुम्ही नेटवर्किंग प्लॅटफॉर्मचे सदस्य असाल. नेटवर्किंग प्लॅटफॉर्म म्हणजे जिथे नेटवर्किंगच्या माध्यमातून, ओळखीच्या माध्यमातून व्यवसाय निर्मिती होते आणि मग तुम्हाला असे प्रश्न असतील, की मी वन टू वन मीटिंग्स कशा करायच्या? मी वन टू वन मीटिंग कोणाबरोबर करायच्या? मी या मीटिंग्समध्ये काय बोलायचं? सुरुवात कशी करायची? या मीटिंगमधून नक्की आउटकम काय असला पाहिजे? तर मग हा व्हिडिओ खास तुमच्या या सगळ्या प्रश्नांच्यासाठी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. ऑफकोर्स तुम्ही लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करणारच आहात. शेअर कोणाला करणार आहात? ज्यांच्याशी तुम्ही वन टू वन मीटिंग करणार आहात, तेव्हा तुम्हाला हा व्हिडिओ तुमच्यासाठी आणि त्या व्यक्तीसाठी अत्यंत उपयुक्त पडणार आहे. कारण आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप साऱ्या टिप्स देणार आहे. त्याचबरोबर मी तुम्हाला एक अमेझिंग असा फॉर्म्युला शिकवणार आहे आणि तो फॉर्म्युला आहे वन टू वन मीटिंग्स कशा करायच्या, इफेक्टिव्ह कशा करायच्या. मीटिंग्स तर तुम्ही करताच आहात, पण इफेक्टिव्ह कशा करायच्या, प्रोडक्टिव्ह कशा करायच्या, त्यातून नेमकं आउटपुट कसं काढायचं आहे, याबद्दल सगळ्याबद्दल मी आज गाईड करणार आहे, मार्गदर्शन करणार आहे. स्टे ट्यून्ड. पुढे जाऊया. आजचा मुद्दा आहे वन टू वन मीटिंग. यापूर्वी एलिव्हेटर पिच कसं करायचं, म्हणजे 30 सेकंड्समध्ये तुमचं सेल्स पिच कसं करायचं, एलिव्हेटर पिच कसं करायचं, एका मिनिटात कसं करायचं, USP कशा सांगायच्या, याचे मी अनेक व्हिडिओज बनवलेले आहेत. माझा सेमिनार पण आहे इफेक्टिव्ह सेल्स पिच, ज्याच्यामध्ये मी विस्तृतपणे मार्गदर्शन करते आहे. तुम्ही अनेकांनी ही कार्यशाळासुद्धा केलेली आहे. सध्या अनोळखी व्यक्तींबरोबर संवाद कसा साधावा हा व्हिडिओ खूप गाजतो आहे. त्या व्हिडिओला पण तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलेला आहे, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार. आज आपण बघूया वन टू वन मीटिंग्स. वन टू वन मीटिंग म्हणजे काय, ही कोणाबरोबर करायची, हा पहिला आपला सगळ्या म्हणजे बरेच माझे क्लायंट्स आहेत आणि त्यांचा एकदम कॉमन प्रश्न असतो, मधुरा मॅम वन टू वन मीटिंग मी कोणाबरोबर केली पाहिजे. कोणाबरोबर केली पाहिजे हा प्रश्न अतिशय बरोबर आहे, कारण ती मीटिंग प्रोडक्टिव्ह झाली पाहिजे. आपण सगळ्यांना भेटणार आहोत का? मी नेहमी म्हणते ना, सेल्समधला सुवर्ण नियम काय आहे, की सगळे आपले ग्राहक नाही आहेत. पण वन टू वन मीटिंगचा पर्पज काय आहे? वन टू वन मीटिंगचा पर्पज हा आहे, की इथे तुम्हाला ग्राहक शोधायला जायचं नाही आहे. तुम्ही ज्या नेटवर्किंग प्लॅटफॉर्मचे सदस्य आहात, तिथले इतर सदस्य हे तुमचे ब्रँड अँबॅसेडर आहेत. त्यामुळे त्यांना, त्या ब्रँड अँबॅसेडरना तुमचा ब्रँड काय आहे, तो कसा काम करतो, त्याची ख्याती काय आहे, त्या तुमच्या ब्रँडबद्दल तुमच्या ब्रँड अँबॅसेडरच्या मनामध्ये विश्वास निर्माण करणं, हा या वन टू वनचा मुख्य उद्देश आहे. ओळख करणं, ओळख देणं स्वतःची, स्वतःच्या उत्पादनाची. आणि मग एकदा ओळख झाली, एकदा विश्वास निर्माण झाला, की व्यवसाय आपोआप होणार आहे. त्यामुळे पहिली काळजी अशी घ्यायची आहे, की वन टू वन मीटिंग इज नॉट फॉर सेलिंग. इट इज नॉट फॉर सेलिंग. तिथे तुम्हाला ग्राहक करायला जायचं नाही आहे. वन टू वन मीटिंगमधून तुम्हाला ग्रूमिंग करायचं आहे, तुम्हाला माहिती द्यायची आहे, इन्फॉर्मेशन द्यायची आहे, तुमच्याबद्दल, तुमच्या व्यवसायाच्याबद्दल बॉन्ड तयार करायचा आहे, समोरच्या व्यक्तीबरोबर एक कनेक्शन तयार करायचं आहे. आणि मग हे कनेक्शन एकदा झालं, की मग तुम्हाला व्यवसायाला लागणारी माणसं या कनेक्शनमधनं मिळणार आहेत. मग तो क्लायंटच असेल का? असूही शकतो. ऑफकोर्स असलाच पाहिजे. पण याही पलीकडे तुम्हाला तुमचा एक आयडियल सप्लायर मिळेल, आयडियल वेंडॉर मिळेल, मेंटॉर मिळेल, कोच मिळेल. तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये असंख्य गोष्टी लागत असतात. तुम्हाला घरामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी लागत असतात. मग याचे रेफरन्सेस तुम्हाला स्टाफ रिक्रूट करायचा असतो. या सगळ्याबद्दलची माहिती, रेफरन्सेस या वन टू वन मीटिंगमधनं जनरेट व्हावे, हा या वन टू वन मीटिंगचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळं हा उद्देश कधीच विसरायचा नाही. तुम्ही जर विचार करून जाल घरातून, की आता मी यांना भेटतो, हे माझे आयडियल क्लायंट वाटतात, हे माझ्याकडून ही वस्तू नक्कीच घेतील, आणि मग तसं जर घडलं नाही, तुम्हाला काही घ्यायला जायचं नाही आहे, तुम्हाला द्यायला जायचं आहे. तुम्हाला ओळख निर्माण करायला जायची आहे. हा विचार करून जा. मग जे मिळेल ते बोनस. तिथे तणाव कमी होईल. तिथे तुम्हाला मजा येईल आणि तुम्ही जास्त वन टू वन मीटिंग्स करा. कारण तुम्ही जर हा उद्देश ठेवून गेलात, की मी आता जाईन, मी काहीतरी विकेन, मग मी ह्याला काहीतरी सेल करेल, मग ह्यानं मला रेफरन्सेस दिलेच पाहिजेत, आणि जर तसं काही घडलं नाही, तर तुम्हाला पुढच्या वन टू वन करण्याचा उत्साह राहील का? ऑफकोर्स नाही राहणार. त्यामुळे मी तर अजून सांगेल, की तुम्ही वन टू वन मीटिंग्स महिन्याभरात किती करणार आहात, असं एक टार्गेट सेट करा. तुमचं वन टू वन मीटिंगचं टार्गेट सेट असलं पाहिजे. तुमचं सेल्स टार्गेट, मी नेहमी माझ्या कोचिंग्समध्ये सांगत असते, की तुमचं दर वर्षाच्या सुरुवातीला, फायनान्शियल इयरच्या सुरुवातीला या वर्षीचं सेल्स टार्गेट तुम्ही सेट करा.
मग पहिल्या वर्षाचं, 3 वर्षाचं, 5 वर्षाचं टार्गेट कसे सेट करायचे, गोल कसे सेट करायचे, हे तुमच्यापैकी बऱ्याच उद्योजकांना माहिती असेलच. नसेल माहिती तर माझे काही काही व्हिडिओज येत असतात. कार्यशाळेमध्ये सुद्धा याबद्दल मी अधिक माहिती देत असते. पण तुम्ही सेल्स टार्गेट सेट करा. 1 to 1चं टार्गेट तुम्ही टार्गेट सेट करता तर तुमच्या ॲक्शन्स पण तशा येतात. मग हा समोर आला, चल रे भेटूया. मग इतका आज हा क्लायंट आला, मग यावर्षी एवढा सेल झाला. तुम्ही ठरवा मला एवढा सेल करायचा आहे. आणि मग तुम्ही ॲक्शन प्लॅन कराल आणि मग तशी लोकं येत जातील आणि तुम्ही अशा लोकांबरोबर भेटत जाल. तुमच्या ॲक्शन्स तिथून येतील. नाहीतर समोर जे येतंय ते फक्त घ्यायचं. हां, हा समोर भेटला 1 to 1 करूया? हो करूया. कोणी बोललं नाही तुम्ही करणार नाही. म्हणून आधी टार्गेट सेट करा, की मी या वर्षाला एवढी विक्री करणार आहे. ही विक्री करण्यासाठी मला अशी माणसं लागणार आहेत, असे रिसोर्सेस लागणार आहेत, अशा लोकांशी मला कनेक्ट व्हावं लागेल. आणि मग हे सगळं लिहा, हा ॲक्शन प्लॅन लिहा, सेल्सचे टार्गेट लिहा आणि हे टार्गेट लिहिल्यानंतर मग 1 to 1 मीटिंग्स करा. मग तुम्हाला आपोआप क्लॅरिटी येईल कोणाला भेटलं पाहिजे. एखाद्याचं नेटवर्क खूप चांगलं असेल, त्याच्या नेटवर्क, त्याच्या कम्युनिकेशन, त्याच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये सगळी नावं असतील जी तुमच्या त्या सेल्स टार्गेट, तुमच्या बिझनेस प्लॅन, ॲक्शन प्लॅनसाठी उपयुक्त आहेत. किती पॉवरफुल गोष्ट आहे ना ही. असा विचार करून तुम्ही लोकांना भेटताय. त्यामुळे कागद पेन घ्या आणि पहिले तुमचं सेल्स टार्गेट ठरवा. त्यानंतर मग हे अचीव्ह करण्यासाठी काय काय लागणार आहे ते ठरवा. कोण माणसं, किती माणसं, कशी माणसं, कुठली माणसं, कुठले रिसोर्सेस, कुठल्या वस्तू लागणार आहेत. तुम्हाला हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी काय काय कम्प्युटर लागणार आहे, स्टेशनरी लागणार आहे, ऑफिस लागणार आहे. मग तशी माणसं तुम्ही रेफरन्सेस मागा, तशा व्यक्तींना भेटा. मग ती पॉवरफुल होईल. पटतंय का? पटत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा ॲग्री, येस, राईट. सो ही पहिली क्लॅरिटी घ्या. तुम्ही जेव्हा ठरवता मला मुंबईला जायचं आहे, एक स्टेशन फिक्स करता, मग तुमच्या ॲक्शन्स तशाच येतात. मग तुम्ही बरोबर सकाळी उठाल, मुंबईच्याच गाडीत बसाल. मग तुम्हाला जिथे जायचं आहे, तुमचा जो गोल आहे, तुमचं जे टार्गेट आहे, ते टार्गेट ज्या प्लॅटफॉर्मवरती जी माणसं असतील तिथेच मुंबईला जाणाऱ्या गाडीला जर पकडायचं आहे तर मुंबईच्या प्लॅटफॉर्मवरतीच उभं राहावं लागेल. त्यामुळे मग अशाच लोकांबरोबर तुम्ही कनेक्ट व्हाल जे तुम्हाला तिथे पोहोचवणार आहेत, जे तुमचे सहप्रवासी आहेत. ट्रू. सो दिस इज फर्स्ट थिंग. कोणाशी मीटिंग करू हे तुम्हाला आपोआप क्लॅरिटी येईल. कोणाशी मीटिंग केली पाहिजे, कोणाला भेटलं पाहिजे, माझ्या या सेल्स या माझा हा जो गोल आहे याच्यापर्यंत मला कोण घेऊन जाणार आहे आयडियली. आता दुसरा प्रश्न आहे, ओके आम्हाला रिअलाईज झालं, आम्हाला कळालं आम्ही कोणाला भेटलं पाहिजे, कसं भेटलं पाहिजे, कधी भेटलं पाहिजे, कधी कुठे. ऑफिसमध्ये भेटा, ऑफिशियल प्रोफेशनल वातावरणामध्ये भेटा, कॅज्युअली कुठेतरी हॉटेलमध्ये, कॅन्टीनमध्ये अगदी अशक्य असेल तर भेटा. न भेटण्यापेक्षा भेटणं कधीही चांगलं. पण घरी, ऑफिसमध्ये, मी तर म्हणेन ऑफिसमध्ये अगदी नाही शक्य झालं तर तुम्ही झूमवर सुद्धा भेटू शकता. कारण तिथे आजूबाजूला सगळ्या गोष्टी असतात ना. तुम्हाला काही फ्लायर, ब्रोशर, झूमवरती तुम्ही PPT शेअर करू शकता. शेअरिंग ऑप्शन आहे. ब्रोशर शेअर करू शकता. तिथे तुमची ओळख होते, ट्रस्ट निर्माण होतो. जसं माझ्या ऑफिसमध्ये पाठीमागे तुम्हाला दिसते खूप साऱ्या ट्रॉफीज, मोमेंटोज आहेत. तर एक क्रेडिबिलिटी निर्माण होते समोरच्या व्यक्तीच्या मनामध्ये. अचीवमेंट्स बघतात जेव्हा त्यावेळेला, राईट. त्यामुळे ऑफिस ही आयडियल जागा आहे. आधी त्यांची वेळ घ्या, तुमची वेळ घ्या. आता ही 1 to 1 मीटिंग किती मिनिटाची, किती तासाची असली पाहिजे, तर मी सांगेन की तुमच्या दोघांची मीटिंग ही 1 ते सव्वा तासाची असली पाहिजे. मग आता ह्या 1 सव्वा तासामध्ये काय बोलायचं हे पण मी सांगणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला दोघांना पण बोलण्याची संधी मिळणार आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, खूप लहानपणचं काही सांगू नका. मी या वेळेला जन्माला आलो, मी या गावात जन्माला आलो, माझे असे मित्र होते, मग मला असं झालं. हे लहानपणची स्टोरी सांगण्यासाठी 1 to 1 मीटिंग नाही आहे. आत्ता तुम्ही काय करता? तुमच्या ब्रँड अम्बॅसेडरला तुम्ही भेटताय. 1 to 1 मीटिंग म्हणजे काय? क्लायंट शोधायला नाही चाललो आहे ना. आपण ब्रँड अम्बॅसेडरशी आपलं उत्पादन, आपण काय करतो हे सांगायला चाललेलो आहे. तो समोरचा व्यक्ती हा आपला ब्रँड अम्बॅसेडर आहे. तो आपला क्लायंट नाही आहे.
झाला तर ग्रेट. तिथे आपल्याला सेल नाही करायचं आहे, तिथे आपल्याला आपल्या ब्रँडबद्दल असं काही बोलायचं आहे की त्यानं आपलं ब्रँडिंग असं केलं पाहिजे मार्केटमध्ये, दवंडी आपल्याबद्दल अशी पिटवली पाहिजे की तिथून तुम्हाला रेफरन्सेस आणि क्लायंट्स मिळाले पाहिजेत. तर तो क्लायंट नाही आहे, तो तुमचा ब्रँड अँबॅसेडर. मग त्याला त्या मीटिंगमध्ये तुमचा ब्रँड तुम्हाला समजावून सांगायचा आहे. माझा ब्रँड कसा आहे, माझा ब्रँड कसा काम करतो, माझ्या ब्रँडमधली खासियत काय आहे, USP काय आहे, आणि मग तू लोकांना हा ब्रँड कसा सांग, आणि तुझ्या कॉन्टॅक्ट्समधून तुम्हाला लोकांपर्यंत कसं नाही, आणि मी तुला लोकांपर्यंत कसं नेऊ शकतो याबद्दल तू मला सांग. तुझा ब्रँड तू मला सांग, माझा ब्रँड मी तुला सांगतो. सो 1-to-1 मीटिंग, एलिव्हेटर पिच, या सगळे तुम्ही कोणासमोर, तुमचा ऑडियन्स कोण आहे, तुमचे क्लायंट्स नाही, ते तुमचे ब्रँड अँबॅसेडर आहेत. तुम्हाला त्यांच्याशी ब्रँड अँबॅसेडर सारखं बोललं पाहिजे. तुम्ही जर क्लायंट सारखं त्यांच्याशी बोलायला लागाल तर ते कनेक्ट होणार नाही. सगळे 30च लोक तुमचे, 30-50 लोकच तुमचे क्लायंट आहेत का? त्या 50 लोकांच्या मोबाईलमध्ये 5-5, 10-10 हजार कॉन्टॅक्ट्स आहेत. तेवढं तुमचं नेटवर्किंग व्हायला पाहिजे, तेवढे तुमचे कॉन्टॅक्ट्स तुमच्याकडे यायला पाहिजेत. आणि मी म्हणते तसं फक्त क्लायंट्स नाही, सेल्स, वेंडॉर, मेंटॉर, कोचेस, अप्लायन्सेस, होम अप्लायन्सेस. आपल्याला लॅपटॉप लागत असतो, आपल्याला चेअर्स लागत असतात, आपल्याला ऑफिस लागत असतं, आपल्याला जागा लागत असते, आपल्याला फॉरेन ट्रिप्स करायच्या असतात, आपल्याला तिथेही भरपूर सारी मदत होते. करेक्ट. त्यामुळे हे सगळ्याचं नेटवर्किंग तुमच्या व्यवसायाला, व्यक्तिमत्वाला उच्चतम अभिव्यक्तीसाठी, मोठ्या लेवलला नेण्यासाठी हे 1-to-1 मीटिंग, हे टूल्स, हे प्लॅटफॉर्म्स आहेत. हे पहिले लक्षात घ्या. हे आयता बिझनेस घेऊन बसलेले नाही आहेत, हे तुमच्या व्यवसायाला समृद्ध करणारी माणसं घेऊन बसलेले प्लॅटफॉर्म्स आहेत. त्यामुळे इथे क्लिअर राहा. तुम्ही फक्त वरवर भेटलात, ब्रॉडकास्टमध्ये ॲड केले नंबर आणि लोकांना नुसते नंबर्स, मेसेजेस पाठवत राहिले, कनेक्ट होणार नाही आहात तुम्ही कधीच. उलट इरिटेट होतात लोक, अरे काय हा, एकदा माझं कार्ड उगाचच दिलं, किती मेसेजेस पाठवतो. पण त्याऐवजी 100 मेसेजेस पाठवण्याऐवजी एक 1-to-1 मीटिंग करा ना. तिथे तुमची ओळख करा, त्या व्यक्तीला तुमच्याबद्दल सांगा, तुम्ही त्या व्यक्तीबद्दल समजून घ्या, आणि मग तुम्हाला कळेल की या व्यक्तीच्या लाईफमध्ये मी काय व्हॅल्यू ॲड करतो, आणि त्या व्हॅल्यू ॲडेडचं मेसेजेस त्याला पाठवा. मग बघा तुमचं त्याच्याशी बॉन्ड किती घट्ट होईल. आय होप तुम्हाला हे पटतंय. तर आता आपण जाऊया की 1-to-1 मीटिंग्समध्ये फॉर्म्युला कुठला यूज करायचा. फॉर्म्युला आहे गेन्स, GAINS, गेन्स. जी म्हणजे गोल्स. 1-to-1 मीटिंगमध्ये तुम्ही जेव्हा एकमेकांना भेटाल तेव्हा तुम्ही दोघं एकमेकांबरोबर गोल्सबद्दल बोला. तुमचे गोल्स काय आहेत, 1 वर्षाचे, 5 वर्षाचे. मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे सेल्स टार्गेट गोल्स सेट केले असतील तर तुम्हाला क्लॅरिटी असेल. मग गोल्सबद्दल बोला की माझा असा असा गोल आहे. आता तो विचार कर, अरे मग मी याला कशी मदत करू. तर तुम्ही गोल्सबद्दल बोला, आणि त्याच्यासाठी तुमचे गोल्स स्मार्ट पद्धतीनं तुम्ही आधी लिहिलेले असले पाहिजेत. गोल्स कसे लिहायचे याचा व्यवस्थित अभ्यास करा. फर्स्ट इज गेन्स मधला पहिला आहे तो म्हणजे जी इज फॉर गोल्स. नंतर येतो तो म्हणजे अचीवमेंट्स. तुमच्या अचीवमेंट्सबद्दल बोला की मला हा पुरस्कार मिळालेला आहे, मी मागच्या वर्षामध्ये एवढे क्लायंट्स क्लोज केले, कोविडमध्ये मी 3,500, 4,000च्या पेक्षा जास्त क्लायंट्सना मी कोचिंग केलं, मी एवढ्या सर्व्हिसेस दिल्या, माझी ही अचीवमेंट आहे, माझी ही बिझनेस अचीवमेंट आहे, मला हा पुरस्कार मिळालेला आहे. याबद्दल तुम्ही त्यांना सांगा. इथे क्रेडिबिलिटी निर्माण होते. जेव्हा तुम्ही तुमचे फोटोज दाखवता, तुमच्याबद्दल सांगता, इथे ट्रस्ट निर्माण होतो. त्यांचे अचीवमेंट्स ऐका, तुमच्या अचीवमेंट्स, बिझनेस अचीवमेंट्स, पर्सनल लाईफमध्ये तुम्ही काही अचीवमेंट केलेली असेल, तुम्ही मॅरेथॉन पळत असाल तर ते सांगा, काही हरकत नाही आहे. तुमच्या एनर्जीबद्दल लक्षात येतं समोरच्या व्यक्तीच्या मनामध्ये. सो पर्सनल अचीवमेंट, बिझनेस अचीवमेंट्स या गोष्टी नक्की सांगा, नमूद करा. तिसरा आहे तो आय इज फॉर इंटरेस्ट. इंटरेस्ट म्हणजे काय, तर तुम्हाला आणि त्या दोघांना म्हणजे तुमचा कॉमन इंटरेस्ट काय आहे हे जेव्हा लक्षात येईल ना, तेव्हा तिथे ती मीटिंग अजून अमेझिंग आणि अभूतपूर्व होणार आहे.
उदाहरणार्थ इंटरेस्ट म्हणजे तुमच्या शालेय जीवनातला इंटरेस्ट तुम्ही शेअर करू शकता, की बाबा मला ना हा विषय खूप आवडायचा, अरे मला पण हा खूप आवडायचा, माझे हे शिक्षक खूप आवडीचे होते, अरे क्या बात आहे, आपण एकाच शाळेत होतो आणि माझेही हे शिक्षक खूप इंटरेस्ट. तुम्ही एखाद्या सामाजिक ठिकाणी तुमचे काही सामाजिक कल असतील, एखाद्या संघटनेचे संस्थेचे तुम्ही कार्यकर्ते असाल तर ते सांगा. तुम्ही फुटबॉल बास्केटबॉल खेळत असाल, तुम्ही नॅशनल खेळलाय, तो पण खेळला असेल, दोघांची कॉमन एक लाइकिंग येईल, इथे खूप सारं छान नेटवर्किंग आणि कनेक्टिव्हिटी खूप सुंदर होते. त्यामुळे इंटरेस्टबद्दल भरभरून बोला. सो जी इज फॉर गोल्स, ए इज फॉर अचिव्हमेंट्स, आय इज फॉर इंटरेस्ट. नंतर येतो एन. आता इथे खरा खेळ चालू होतो. एन इज फॉर नेटवर्किंग. इथे तुम्हाला छान नेटवर्किंग करायचं आहे, म्हणजे तुमचे कॉन्टॅक्ट्स त्याला द्या, त्याच्याकडनं कॉन्टॅक्ट्स घ्या, हक्कानं मागा, हक्कानं द्या, दिलं की येतं, पहिले द्या मग घ्या. त्यानं दिलं नाही म्हणून तोंड वाकडं करून तिकडनं निघून जाऊ नका. एखाद्याला नसते सवय देण्याची, एखाद्याला फक्त घ्यायची सवय असते, तो घेत राहतो. तुम्ही द्या आणि तुम्ही घ्या पण. दोन्ही असलं पाहिजे. नुसतं तुम्ही घेताय. त्यामुळे द्यायचं आहे तुम्हाला. नेटवर्किंग करा स्ट्रॉंगली. हां, अच्छा, तुला कुठे मदत करू मी, तुला कशा पद्धतीनं मी ग्रो करण्यासाठी माझं काय कॉन्ट्रीब्युशन असेल, हाऊ कॅन आय हेल्प यू, विचारा समोरच्या व्यक्तीला. पण पहिले कधी हे होईल, जेव्हा तुम्ही गोल सांगाल. तुम्ही अरे बापरे, याचे तर खूप अमेझिंग अचिव्हमेंट्स आहेत बाबा, अच्छा याला या गोष्टींची आवड आहे, मग मी अजून याला कसं कॉन्ट्रीब्यूट करेन. या गोष्टी होत राहतील. सो GAIN इज फॉर नेटवर्किंग. आता तुमच्यामध्ये स्ट्रॉंग नेटवर्किंग झालं पाहिजे. नेटवर्किंग म्हणजे रेफरन्सेस जनरेट झाले पाहिजेत. स्पेसिफिक रेफरन्स कसा मागायचा याबद्दलचे पण व्हिडिओ मी बनवणार आहे. काही व्हिडिओज आहेत. याही पलीकडे जाऊन मी तुम्हाला माझ्या 3 तासाच्या अमेझिंग अशा इफेक्टिव्ह सेल्स पिच कार्यशाळेमध्ये आमंत्रित करते. तुम्हाला या कार्यशाळेमध्ये विस्तृतपणे 1 मिनिट कसं करायचं, 10 मिनिटमध्ये काय बोलायचं, कसं बोलायचं, स्पीच कसा करायचा, 1 मिनिटात, 10 सेकंदात, एका वाक्यात, USP कशा सांगायच्या, तयार करायच्या, रेफरन्सेस कसे मागायचे, याबद्दल मी कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन करत असते. असंख्य उद्योजकांनी या कार्यशाळेचा लाभ घेतलेला आहे. तुम्हाला या कार्यशाळेमध्ये सहभागी व्हायचं असेल तर तुम्हाला फक्त सेल्स पिच असं लिहायचं आहे किंवा सेल्स लिहायचं आहे आणि 9096575131 या नंबरवरती तुम्हाला तुमचं नाव आणि सेल्स या 2 गोष्टी लिहून व्हॉट्सॲप करायच्या आहेत. तुम्हाला अधिक माहिती डिस्क्रिप्शन, याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे. राईट. सो 5वा मुद्दा आहे तो म्हणजे स्किल्स. तुम्ही GAIN पर्यंत आलेला आहे. गेन तुम्हाला झालेला आहे. आता तुम्हाला स्किल्सबद्दल पण तुम्ही चर्चा करायचं आहे. स्किल्सबद्दल बोला. तुझ्या काय स्किल्स आहेत? अरे माझं कम्युनिकेशन खूप चांगलं आहे, माझी लीडरशिप खूप चांगली आहे, माझं पब्लिक स्पीकिंग खूप चांगलं आहे, माझं टाईम मॅनेजमेंट उत्तम आहे, मी खूप सेल्फ डिसिप्लिन्ड आहे. व्हॉटेवर स्किल्सबद्दल तुम्ही चर्चा करा आणि एकमेकांना तुमच्या स्किल्सबद्दल मार्गदर्शन पण करा की ही कशी डेव्हलप केली तुम्ही. जसं माझ्यामध्ये 1 मिनिट एलिव्हेटर पिच, सेल्स पिच करण्याची स्किल आहे, कला आहे. मग ही माझ्यापुरती मी ठेवते आहे का? मी आज व्हिडिओ बनवते आहे, मी तुमच्याशी शेअर करते आहे, तुम्हाला याचा फायदा व्हावा, तुमचा बिझनेस ग्रो व्हावा, तुम्ही ग्रो करा, तुमचा बिझनेस ग्रो होईल, आपला देश ग्रो करेल, समृद्ध होईल. सो माझ्यातली ही स्किल आहे. माझ्यातली ही स्किल तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये कशी कॉन्ट्रीब्यूट करेल, नेशन बिल्डिंग ॲक्टिव्हिटीमध्ये कशी कॉन्ट्रीब्यूट करेल, या उद्दिष्टांनी हा व्हिडिओ बनवलेला आहे. राईट. त्यामुळे तुम्हाला तुमच्या स्किल्स आदानप्रदान करता आल्या तर त्या निश्चित करा. सो अशा पद्धतीनं 1 to 1 मीटिंग मला वाटतं कोणाबरोबर करायच्या, या मीटिंगच्या पूर्वी काय करायचं आहे, टार्गेट सेट करायचे आहेत, कोणाबरोबर करायचे, या टार्गेटकडं नेणाऱ्या लोकांबरोबर तुम्हाला 1 to 1 मीटिंग करायची आहे. 1 to 1 मीटिंगचा उद्देश काय असला पाहिजे, सेलिंग हा उद्देश नसला पाहिजे. ते तुमचे ब्रँड अँबॅसिडर आहेत. तुमचा ब्रँड त्यांच्यापर्यंत पोहोचवणं आणि त्यांनी तुमचं ब्रँडिंग करणं आणि अशा पद्धतीनं त्यांना पिच करणं. परत इथे तुमचं सेल्स पिच आलाच आहे.
आणि मग गेन्स फॉर्म्युला, मग ही मीटिंग प्रोडक्टिव्ह कशी करायची, तर इकडचं तिकडचं काहीही न बोलता या 5 मुद्द्यांवर जर तुम्ही बोललात, गोल्स, अचीवमेंट्स, इंटरेस्ट, नेटवर्किंग आणि स्किल्स, म्हणजे तुम्हाला त्यांच्याबद्दल समजेल, त्यांना तुमच्याबद्दल समजेल, क्रेडिबिलिटी निर्माण होईल, ट्रस्ट निर्माण होईल आणि मग पुढे निश्चितच या सगळ्यामधून तुमचा व्यवसाय वाढणारच आहे बाय डिफॉल्ट. सो मला वाटतं हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल असणारच आहे. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. ज्या व्यक्तीबरोबर 1 to 1 करणार आहे किंवा इतर सदस्यांबरोबर शेअर करा. सो दिस इज मोटिवेशनल मधुरा, कॉन्फिडन्स कोच, सेल्स पिच एक्सपर्ट. स्टे ट्यून फॉर मोर एपिसोड्स. बाय बाय. टेक केअर.